सिंधुदुर्गमधील डॉक्टरांचा संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय आहे। कितीही मोठं संकट आलं तरी रुग्णसेवेमध्ये अडथळा नको अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली आहे। कणकवली उपजिल्हा रुग्णालयामधील अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। 24 ऑगस्टला काळी फीत लावून निषेध करणार असंही डॉक्टर पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। सिंधुदुर्गातून प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, एकीकडे आपण बघतोय देशभर डॉक्टरांमधनं संताप उसळलेला आहे, महाराष्ट्रामध्ये तो संताप जाणवतोय, मात्र सिंधुदुर्गामधल्या डॉक्टरांनी एक वेगळी भूमिका घेतलेली। निश्चितच गुरु, सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी आज हे संपावर नाही आहेत। कणकवलीमध्ये आहोत, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील सर, आज संपावर नाही आहेत, तुम्ही डॉक्टर सेवा बजावतात, काय सांगाल नेमकं? 9 ऑगस्ट रोजी कोलकाताच्या ज्या आरजीकर कॉलेजमध्ये घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर त्याचा जाहीर निषेध करत आहोत। आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सगळे प्रायव्हेट ओपीडीज बंद आहेत, रुग्णांची गैरसोय न व्हावी या अनुषंगाने आम्ही आज ओपीडी आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस सगळ्या सुरू ठेवलेल्या आहेत। याच्या विपरीत आज रुग्णांचा लोड जास्त असल्यामुळे आम्ही अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध ठेवलेले आहेत। आज सकाळपासून नाही म्हटलं तरी साधारण 150 लोक ओपीडीमध्ये आलेले आहेत आणि आम्ही त्यांना सोय दिलेली आहेत। ह्याच्या विपरीत एक 30 लोकांचे एक्सरे आत्तापर्यंत केलेले आहेत आणि 20 लोकांची ECG हे झालेले आहेत। आणि माझं सर्वांना हेच असेल म्हणजे सूचना असेल की आमचं हॉस्पिटल हे सुरू आहे आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस पण सुरू आहेत, तर ज्या कोणत्या रुग्णांची काही गैरसोय होत असेल त्यांनी इथे येऊन सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा। गुरु, डॉक्टर सांगतात की गैरसोय होऊ नये यासाठी आपण हे रुग्णालय सुरू ठेवले। सरकारी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत पाटील यांनी हे सांगितलेलं आहे सध्या। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या